नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण मराठीचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। आता भाषा म्हणजे काय आहे तर भाष्य हा एक शब्द होता ज्यापासून भाषा हा शब्द तयार झाला। मग भाष्य हा शब्द कुठल्या भाषेतून आलेला आहे तर तो संस्कृत भाषेपासून आलेला आहे। मग भाषा म्हणजे नेमकं काय तर बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करण्यासाठी जे काही शब्द किंवा रचना वापरली जाते त्याला आपण भाषा म्हणू शकतो। तर मग या भाषेची व्याख्या कशी आपल्याला सांगता येईल? आपल्या भावभावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणून आपण भाषेला व्यक्त करतो। म्हणजेच आपल्याला अशी व्याख्या सांगता येईल की भावभावना, अनुभव, कल्पना व्यक्त करण्याचं साधन म्हणजे भाषा होय। मग या भाषेची काही वैशिष्ट्ये तर असतील, बरोबर? मग ती वैशिष्ट्ये आपण आता पाहूया। तर भाषेच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य असं येतं की नदी ज्याप्रमाणे आपला प्रवाहाचा मार्ग बदलत जाते त्याचप्रमाणे भाषासुद्धा आपली प्रवाहाप्रमाणे असते। कशी तर तुम्ही पहा, एका गावात गेलं तर बोलण्याची टोन वेगळीच असते। एखादा उच्चार शब्द एकच असतो पण त्याचा उच्चार करण्याची पद्धत वेगळी असते। दुसऱ्या गावात जा, तोच शब्द वेगळ्या पद्धतीने उच्चारला जातो। त्यामुळं आपल्याला असं म्हणता येईल की नदीच्या प्रवाहाप्रमाणे भाषा असते। त्यानंतर भाषेचा मूलभूत घटक कुठला आहे तर ध्वनी। आता काहीतरी माझ्या तोंडातून ध्वनी बाहेर येतोय म्हणूनच तर ही भाषा तयार होत आहे। म्हणून आपल्याला असं सांगता येईल की भाषेचा मूलभूत घटक ध्वनी आहे। भाषेचे रूप सांगता येईल ध्वनित्मक आहे, म्हणजे आपण जे बोलतोय ते सगळं ध्वनीमध्ये आहे त्यामुळे त्याचं रूपसुद्धा ध्वनीसारखं आहे, ध्वनित्मक आहे असं आपल्याला म्हणता येईल। बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा पूल कुठला असेल तर तो भाषा आहे आणि हे सुद्धा एक भाषेचं आपल्याला वैशिष्ट्य सांगता येईल। आता आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचा दीपस्तंभसुद्धा भाषा म्हणून ओळखलं जातं। भाषा ही मानवनिर्मित आहे, तुम्ही आम्ही निर्माण केलेली भाषा आहे म्हणून तिला मानवनिर्मित भाषा असं सुद्धा आपण म्हणू शकतो। तीच भाषा संस्कृतीचं जतन करते, संवर्धन करते आणि आपल्या आत्मप्रगटीकरणाच्या धडपडीतून भाषेचा जन्म झाला आहे असं सुद्धा आपल्याला ह्या भाषेच्या वैशिष्ट्यामध्ये सांगता येईल। आता मग या भाषेचे प्रकार किती पडतात तर एक असते स्वाभाविक आणि नैसर्गिक भाषा आणि दुसरी आहे सांकेतिक भाषा। आता स्वाभाविक भाषेमध्ये जी आपण हातवारे करून बोलतो त्या भाषेला आपण कर पल्लवी म्हणतो। हाताला आपल्या मराठी भाषेत कर म्हटलं जातं आणि हातवारे करून बोलणाऱ्या भाषेला आपण कर पल्लवी म्हणू शकतो। म्हणजे आता लहान मुलं असतात जे त्यांना बोलता येत नाही, ते काय करतात, बोटाने दाखवतात, ते दे ते दे ते दे, म्हणजे ते हाताने दाखवतात। म्हणजे ही काय झाली, कर पल्लवी झाली। जर एखादा दुरून म्हणजे आवाज पोहोचत नाही, दुरून माणूस आपल्याला बोलवत आहे, तो कसा बोलवणार, असं इकडे 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 म्हणणार, मग ती काय झाली, ती सुद्धा एक कर पल्लवी झाली। त्यानंतर आता एखाद्या मुलाने खूप गोंधळ घातलेला आहे, समजा घरभर आपल्या वह्या पसरवलेल्या आहेत, जिथं अभ्यासाला बसतो तिथंच पेनी वगैरे सोडून गेलेले आहेत, तर मग त्यावेळेस मम्मी काय करणार, डोळ्यानं जोरात बघणार, असं मोठे डोळे करून, त्याला काय म्हणायचं आपण, नेत्रपल्लवी। नेत्रपल्लवी आणि कर पल्लवी ह्या एक नैसर्गिक भाषा किंवा आपल्याला स्वाभाविक भाषा असं म्हणता येईल। त्यानंतर सांकेतिक भाषा किंवा तिलाच आपण कृत्रिम भाषा असं म्हणतो, जे की कृत्रिम सांकेतिक खुणांचा वापर करून बनवलेली असते। आता आपण प्रत्येक बोलायलो त्या शब्दाला एक ध्वनी आहे आणि ध्वनीला एक खूण म्हणून आपण एक शब्द तयार केलेला, म्हणजे एक अक्षर तयार केलेला आहे। त्या ध्वनीच्या सांकेतिक खुणांचा वापर करून जी भाषा बोलली जाते त्याला सांकेतिक भाषा असं म्हटलं जातं। आता यालाच पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की खुणाने
केलेली भाषा, बोलण्याची भाषा म्हणजे सांकेतिक भाषा किंवा मनुष्याची भाषा विशेष ध्वनिमय संकेताची भाषा म्हणजे सांकेतिक भाषा आणि शब्दमय भाषा म्हणजे सांकेतिक भाषा. ह्यासुद्धा व्याख्या खूप महत्त्वपूर्ण आहेत. यातला शब्दाना शब्द जो मी विचारते त्यावर आयोगाने वेळोवेळी प्रश्न विचारलेले आहेत. आणि आपल्याला नैसर्गिक भाषेला कर पल्लवी आणि नेत्रपल्लवीला सांगायचं झालं तर कसं सांगता येईल की आपला चेहऱ्याचे हावभाव यांच्या खुणांनी होणारी नैसर्गिक भाषा आहे किंवा स्वाभाविक भाषा आहे. हातवारे करून बोलली जाणारी किंवा चेहऱ्याचे फरक हातवारे विक्षेपण करून बोलली जाणारी नैसर्गिक भाषा आहे. ही भाषा मनुष्याबरोबर पशु पक्ष्यांमध्ये अवगत आहे. ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवायचं. आयोग प्रश्न विचारू शकतो की नैसर्गिक भाषा ही मनुष्याप्रमाणे इतराला कुणाला अवगत आहे, तर ते आहेत पशुपक्षी. पशुपक्ष्यांना सुद्धा स्वाभाविक भाषा, नैसर्गिक भाषा येत असते. यानंतर भाषेचे स्वरूप पाहूया. आता भाषेचे स्वरूप पाहायचं झालं तर आपल्याला भाषेच्या स्वरूपानुसार 3 प्रकार सांगता येईल. जसं की मातृभाषा, मम्मी काय शिकवते आपल्याला ती झाली मातृभाषा किंवा घरात बोलली जाणारी ती झाली मातृभाषा. त्यानंतर बोलीभाषा. आता आपण स्वतः जे काही आपल्या परिसरात वगैरे बोलतो ती भाषा काय झाली तर बोलीभाषा झाली. किंवा त्याला आपण असं म्हणू शकतो की स्वतःच्या प्रदेशात बोलली जाणारी भाषा म्हणजे प्रादेशिक बोलीभाषा असते आणि ती सर्वात जास्त लवचिक व परिवर्तनशील असते बोलीभाषा, बरोबर. त्यानंतर प्रमाणभाषा. आता ही भाषा म्हणजे नेमकं काय आहे प्रमाण भाषा? तर प्रमाण भाषा सांगायचं झालं तर आता आपण बोलीभाषा किती लवचिक आणि किती परिवर्तनीय आहे हे आपण सांगू शकतो. आपण एखाद्या कलीतून दुसऱ्या कलीत गेलं तरी त्या शब्दांचे उच्चार आणि बोलण्याची पद्धत बदलत असते. घरात जे बोलतात तसंच बाहेरसुद्धा बोलत नसतात. मग ह्या वेगवेगळ्या भाषांना आपल्याला कार्यालयीन भाषा तर करावं लागेल. त्यामुळं काय केलं तर कार्यालयीन भाषा करण्यासाठी नियम व्यवस्था काटेकोर केली आणि स्थिर आणि स्थितिशील अशी भाषा निर्माण केली. त्याला आपण प्रमाण भाषा असं म्हणू शकतो. मग या भाषाच्या किंवा भाषिक कौशल्याच्या पायऱ्या किती आहेत तर त्या आहेत 5. त्या कशा काय म्हणून तुम्ही मला विचारू शकता. तर त्या अशा की जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला कुठली भाषा अवगत असते का? नाही. मग ते काय करतं, आपल्या घरात जे वातावरण असतं, जर समजा एखाद्या हिंदू घरात मराठी वातावरणात जर जन्माला आलेलं लेकरू मराठी बोलतं आणि तेच जर फॉरेनमध्ये इंग्रजी बोलणाऱ्या कुटुंबात जन्माला आलेलं बाळ काय इंग्रजी बोलतं. मग ते कशामुळे शिकलो तर त्यानं केलेल्या श्रवणामुळं, ऐकण्यामुळं. मग श्रवण ही भाषेची पहिली पायरी म्हणता येईल. मग तो मम्मीसोबत, आपल्या पप्पासोबत, आईसोबत, बाबासोबत, आजी आजोबासोबत जे काही बोलतो, संभाषण करतो त्याला काय म्हणता येईल संभाषण. आणि ह्या दोघांच्या बोलण्यामध्ये जे काही भाषण तयार होतं ती आहे 3री पायरी. आणि त्यानंतर तो शाळेत जायला लागतो. शाळेत त्याला मॅडम शिकवतात आ ई. मग हे झालं वाचन आणि या वाचनातून तो कसं लिहायचं, कसं लिहायचं हे शिकतो. त्याला ते झालं लेखन. मग आपल्याला असं सांगता येईल की श्रवण, संभाषण, भाषण, वाचन, लेखन या 5 पायऱ्या आहेत भाषिक कौशल्याच्या, बरोबर. मग ह्या पायऱ्या अशाच लक्षात ठेवायच्या जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त काळ लक्षात राहतील. यानंतर अभिजात भाषा. आता अभिजात भाषा कोणाला म्हणायचं तर आता सांस्कृतिक मंत्रालयातर्फे काही निकष दिलेत, ज्या निकषात थ्रू आपल्याला अभिजित भाषा ओळखण्यासाठी एक पॅरामीटर लावलेले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. काय पॅरामीटर आहेत तर ती भाषा प्राचीन काळापासून असली पाहिजे, तिच्यामध्ये सलगपणा असला पाहिजे, मौलिकता असलं पाहिजे, त्याचबरोबर त्या भाषेमध्ये वाङ्मय परंपरेची स्वयंभूषण असलं पाहिजे. म्हणजे स्वयंभूषण म्हणजे स्वतः निर्माण केलेलं त्या भाषेतलं वाङ्मय पाहिजे. त्यानंतर प्राचीन भाषा व आधुनिक भाषा रूप यांच्यात एक खंडासह जोडलेलं नातं असावं. म्हणजे
प्राचीन भाषा वेगळीच, आता नवीन बोलतायत ती वेगळीच नसताना ती एक सलग असावी असं एक त्यांचं पॅरामीटर आहे. आणि प्राचीन भाषेची व्याख्या किंवा अभिजित भाषेची व्याख्या सांगायची झालं तर ती प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे व ती आजही तशीच्या तशी कायम आहे. या भाषेला अभिजित भाषा असं म्हणायचं. मग अशा भाषा किती आहेत तर सद्यस्थितीमध्ये 2025मध्ये 11 भाषा ह्या अभिजित भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर पहिले अभिजित भाषा 2004मध्ये तमिळ या भाषेला अभिजित भाषा दर्जा मिळाला. त्यानंतर 2005मध्ये संस्कृत या भाषेला अभिजित भाषा म्हणून दर्जा भेटला. त्यानंतर 2008मध्ये तेलुगू आणि कन्नड या 2 भाषांना अभिजित भाषा म्हणून दर्जा भेटला. 2013मध्ये मल्याळम, 2014मध्ये ओडिया आणि 2014 झाल्याच्या नंतर चक्क 10 वर्षांनंतर मराठी भाषेला अभिजित भाषा म्हणून 2024मध्ये दर्जा भेटलेला आहे. 2024मध्ये पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृत अशा 5 भाषांना अभिजित भाषेचा दर्जा भेटलेला आहे. आणि अभिजित भाषा किंवा अभिजित मराठी भाषा समिती कुठली म्हणून विचारलं तर हे नाव लक्षात ठेवा, प्राध्यापक रंगनाथ पठारे, जी समिती स्थापन झाली होती 10 जानेवारी 2014ला. यानंतर लिपी किंवा लिंपणे, लिहिणे, सारवणे हे काय आहे तर आपण लहानपणी कौलारूच्या घरात राहायचो. त्यावेळेस आपली आई शेणाने किंवा मातीने आपल्या घराला लिंपायची किंवा सारवायची. तर त्याला आपण लिंपणं, सारवणं किंवा असं बोलायचो. पण तेच जर शब्दाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर त्याला लिहिणं म्हणायचं. आणि हीच गोष्ट आपल्याला लिपी या गोष्टीतून शिकता येते. लिपी या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगता येईल की लिंपणे, लिहिणे आणि सारवणे. मग पहिली किंवा सर्व लिपीची जननी किंवा माता म्हणून कोणाला ओळखलं जातं किंवा सर्व आपल्या भाषेची, लिपीची आई कोण आहे तर ती आहे ब्राह्मी लिपी. ब्राह्मी लिपीला आपण मम्मी असं सुद्धा इंग्रजीतून म्हणू शकतो सर्व भाषांची. त्यानंतर याच भाषेला, ब्राह्मी लिपीला प्राचीन महत्त्वाची लिपी म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि ती डावीकडून उजवीकडे लिहितात. मात्रात्मक लिपी म्हणून सुद्धा ब्राह्मी लिपीला ओळखतात. मग ब्राह्मी लिपी असं मी का म्हणते तर ती ब्राह्मदेवाने निर्माण केली आहे असं म्हणून त्याला ब्राह्मी लिपी असं म्हटलं जातं. आणि ती प्राचीनकालीन राष्ट्रीय लिपी म्हणून सुद्धा ओळखली जाते. यानंतर दुसरी लिपी येते खारोष्टी लिपी. आता खारोष्टी लिपीला आशिया खंडातलं 3ऱ्या शतकामधील ही लिपी आहे असं आपल्याला सांगता येते. आणि खारोष्टी लिपीलाच गांधारी लिपी असं सुद्धा म्हणतात. ही लिपी उजवीकडून डावीकडे लिहितात. आणि जे काही बौद्ध धर्माचा ग्रंथ ललित विस्तार आहे या विस्तारामध्ये या खारोष्टी लिपीचा स्पष्ट उल्लेख झालेला आहे. यानंतर जी पुढची लिपी आपल्याला 3री लिपी म्हणता येईल, जी लिपी आहे मोडी लिपी. मोडी लिपी असं नाव काय आहे या लिपीचं तर ती मोडून दुमडून लिहिली जाते म्हणून या लिपीला मोडी लिपी असं म्हणतात. हेमाद्री पंडितांनी या लिपीचा शोध लावला आणि ती गडबडीत लिहिली जाते किंवा धावत पळत लिहिली जाते म्हणून तिला धावलिपी म्हणतात. शिवकाळ व पेशवे काळात हिचा उपयोग व्हायचा. आता डॉक्टर कशा धावत पळत लिहितात त्याला आपण मजाकमध्ये मोडी लिपी म्हणू शकतो. कारण ही मोडी लिपी आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी 2-3 गोष्टी लक्षात ठेवाव्याच लागतील, ज्या की हेमाद्री पंडितांनी याचा शोध लावला आणि शिवकाळ व पेशवे काळात हिचा उपयोग होतो. यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणि जी की आयोगाची फेवरेट अशी देवनागरी लिपी. देवनागरी लिपी ही मराठी भाषेची लिपी आहे बरोबर.
ती लहान लहान मुलांनाही कळते म्हणून तिला बाळबोध लिपीसुद्धा म्हणतात. ती डावीकडून उजवीकडे लिहितात म्हणून तिला डावीकडून उजवीकडे लिहिण्याच्या पद्धतीला सुद्धा देवनागरी लिपी असं म्हणतात. आणि तिच्या डोक्यावर ज्या टोप्या घालतात त्याला शिरोरेषा घालतात, त्याला शब्दावरल्या शिरोरेषा असं म्हणतात. आणि हे शब्द कसे लिहितात तर एकापुढे एक शब्द लिहिले जातात. आणि याच लिपीला आदर्श लिपी म्हणतात, कारण हिला प्रत्येक ध्वनी हा स्वतंत्र चिन्हाने दर्शविला जातो. एक ध्वनी एकच चिन्ह आहे, त्यामुळं तिला आदर्श लिपी असं सुद्धा म्हणतात. आणि मराठी बरोबर इतर भाषांची सुद्धा देवनागरी लिपी आहे. तर त्या कुठल्या तर एक आहे प्राकृत, दुसरी संस्कृत, तिसरी संथाळ, चौथी सिंधी, पाचवी हिंदी, सहावी बाली, सातवी बंगाली, आठवी गुजराती, नववी नेपाळी आणि 10वी कोकणी. या 10 भाषा अशा लक्षात ठेवायच्या. मग अशा या देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं, ही लिपी तर व्यवस्थितपणे पाठ करायची. यातली लाईन ना लाईन खूप महत्त्वाची आहे, कारण ही आयोगाची खूपच लाडकी लिपी आहे. त्यामुळं तर देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य, वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण केलेलं आहे देवनागरी लिपीमध्ये. काय तर वैज्ञानिक वर्गीकरण. त्याचबरोबर गतियुक्त आणि व्यवहारिक लिपी म्हणून सुद्धा देवनागरी लिपी आहे. त्याचबरोबर एकेरी लिपी चिन्हाचा समावेश म्हणजे काय तर एका अक्षरासाठी एकच चिन्ह असं वापरणारी देवनागरी लिपी आहे. त्यामुळं त्याला असं म्हणता येईल आपल्याला एकेरी लिपीची चिन्हांचा समावेश, एकेरी लिपी चिन्हांचा समावेश. त्यानंतर ऱ्हस्व दीर्घ मात्राची व्यवस्था आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. अ, आ, ई, ई हे काय झाले ऱ्हस्व दीर्घ मात्राची व्यवस्था. त्यानंतर अत्यंत शास्त्रशुद्ध व आदर्शभूत अशी देवनागरी लिपी आहे. आणि अक्षराचे नाव व उच्चारण हे अभिन्न रूपी आहे. अभिन्न रूपी या शब्दाचं अर्थ काय तर एकरूपता. ध्वनी आणि संकेत हे प्रत्येकाचे वेगळे आहेत, म्हणून आपल्याला अक्षराचे नाव व उच्चारण हे अभिन्न रूपी आहे असं सांगता येईल. अक्षरात्मक लिपी आहे, याला प्रत्येक चिन्ह आहे, प्रत्येकाला ध्वनी आहे आणि एकच ध्वनी एकासाठी एकच ध्वनी आहे, म्हणजे एक चिन्ह एक ध्वनी अशी देवनागरी लिपी आहे. आणि ही सर्व वैशिष्ट्य एकदम लाईन टू लाईन लक्षात ठेवायचे, वाटलं तर एका वहीत लिहून ठेवायचे. यानंतर आपण व्याकरण म्हणजे काय ह्या गोष्टी पाहूया. तर व्याकरण हे सांगत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की भाषेचे स्पष्टीकरण देणारं शास्त्र कुठलं असेल तर ते आहे व्याकरण. आणि भाषेच्या अंगीभूत नियमाची व्यवस्था कशात केली जाते ती व्याकरणात केली जाते. आणि व्याकरणाला शब्दानुशासन, शासन म्हणजे काय तर एका गोष्टीवर असलेला अंकुश, किंवा आता एखाद्या शाळेमध्ये 9 वाजता भरणारी शाळा ही 9च वाजता भरते, त्याचप्रमाणे शब्दावर व्याकरणाचं जे शासन असतं ते शासन कायम असतं, हे महर्षी पतंजली यांनी सांगितलेलं आहे. आता व्याकरण म्हणजे काय हे समजून घेत असताना व्याकरणावर कुणी कुठले पुस्तकं लिहिले हे पाहणंसुद्धा गरजेचं आहे, कारण यावर सुद्धा अयोग प्रश्न विचारत असतो. तर व्याकरणावर पहिलं पुस्तक मराठी व्याकरणावर हे एका इंग्रजी माणसानं आणि इंग्लिशमध्ये लिहिलं, ज्यांचं नाव होतं विल्यम कॅरी, ज्यांनी 1805मध्ये द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज असं पुस्तक लिहिलं. त्यानंतर आले दादोबा पांडुरंग तरखडकर 1836मध्ये, त्यांना मराठी भाषेचे पाणिनीसुद्धा म्हणतात. त्यांनी महाराष्ट्र भाषेचे व्याकरण म्हणून एक पुस्तक लिहिलं. मराठी लेखकाचे 10 मराठी व्याकरणावरील पुस्तक सुद्धा वेगवेगळे आहेत, त्याबद्दल काही वैशिष्ट्यपूर्ण
व्याकरणकार किंवा त्यांची पुस्तकांची नावे आपण पाहून घेऊ, ज्यामध्ये गंगाधर फडके यांनी सुद्धा 1836मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण म्हणून पुस्तक लिहिलं. त्याचबरोबर मोके दामले यांनी 1911मध्ये शास्त्रीय मराठी व्याकरण म्हणून हे पुस्तक लिहिलं. त्यानंतर 5व्या नंबरचे आहेत म.पा. सबनीस यांनी आधुनिक मराठी व्याकरणाचे उच्चतर व्याकरण म्हणून पुस्तक लिहिलं. त्याचबरोबर कृपा कुलकर्णी यांनी मराठी व्याकरणावर निबंध हे पुस्तक लिहिलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. त्याचबरोबर हे सर्व गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे एखाद्या वहीमध्ये नोट स्वरूपात लिहून काढा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यास करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि हो, जिद्दीने अभ्यास केल्यानंतर यश तुमचेच आहे. व्हिडिओ तर वर्णविचार हा चॅप्टर अभ्यासत असताना आपल्याला काही संकल्पना कळणं गरजेचं आहे, जसं की वाक्य, अक्षर, शब्द, मूलध्वनी ह्या काही संकल्पना आहेत ज्या वर्णविचाराचा अविभाज्य भाग आहेत. आता वर्णविचार म्हणजे काय, तर जसं की स्वर आणि व्यंजनं हे सर्व काय आहेत, तर वर्णविचाराचा भाग आहेत. चला तर मग उचला वही पेन आणि सुरुवात करा लिहायला. प्रत्येक एक संकल्पना व्यवस्थित तुमच्या वहीत लिहून ठेवा. आता वर्ण म्हणजे काय, तर वर्ण म्हणजे असा ध्वनी ज्याचे पुन्हा विभाजन होऊ शकत नाही, आणि हे विभाजन थांबवण्यासाठी आपण एक अक्षर ही संकल्पना निर्माण केलेली आहे. अक्षर म्हणजे काय, तर ते आहेत आवाजाच्या खुणा. अक्षर नाश न पावणारे असते. म्हणजे काय, अक्षरामध्ये 2 पद असतात, अ आणि क्षर. क्षर म्हणजे नाश पावणे, अ म्हणजे न नाश पावणारे. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की अक्षर म्हणजे न नाश पावणारे आहेत. किंवा ध्वनिमय संकेताच्या खुणा म्हणजे अक्षर होय किंवा ध्वनी होय किंवा ध्वनिचिन्हे असं आपण अक्षरांना म्हणू शकतो. मग हे पूर्ण उच्चाराचे वर्ण असतात, जसं की स्वर व स्वरयुक्त किंवा व्यंजने. मग वाक्य म्हणजे काय, तर वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाने बोलणे. जसं की मी मैथिली गाणे गाते, हे काय झालं, पूर्ण अर्थाचं बोलणं झालं. किंवा त्यामधून विचार मांडता येतात, हा विचारसुद्धा आहे. मैथिली गाणे गाते हा एक विचार आहे. त्याचबरोबर वाक्यातील शब्द म्हणजे पद असतं, आणि अर्थपूर्ण शब्दसमूह म्हणजे काय, तर ते असतं वाक्य. आपण ज्यावेळेस आपले विचार मांडतो त्यावेळेस एखादं वाक्य तयार होतं, जसं की मैथिली गाणे गाते. यानंतर शब्द. आता शब्द म्हणजे काय, तर अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. जसं की क, म, ल हे वेगवेगळे जरी शब्द असले तरी ते पूर्ण एकत्र ज्यावेळेस येतात त्यावेळेस काय होतो, अक्षराचा समूह होतो आणि तो काय होतो, अर्थपूर्ण होतो. किंवा त्याला मूलवर्ण रूप किंवा वर्ण समूह सुद्धा शब्दांना म्हणतात. मग हे मूलध्वनी काय आहे, तर मूलध्वनी म्हणजे काय, तर विभाजन न होणारे ध्वनी. जसं की आपण एखादा शब्द उच्चारतो राम, त्यामध्ये काय असतात, 2 पद आहेत, रा प्लस म म्हणजे काय झालं, राम. हे झालं अक्षर, आणि हे काय विभाजन होतं का, तर नाही होत. म्हणून त्यांना ध्वनी किंवा वर्ण म्हणायचं. वर्णांना आपण विभाजन न होणारा ध्वनीसुद्धा म्हणू शकतो, ज्यामध्ये आपण मूलध्वनी कुठले कुठले आहेत, जसं की स्वर आणि व्यंजनं ही सर्व काय आहेत, तर मूलध्वनी आहेत. मग वर्णमालेत किती मूळ वर्ण आहेत, तर मूळ वर्णमालेत 48 वर्ण आहेत व 2009च्या GR नुसार आधुनिक वर्णमालेत हे 52 वर्ण आहेत, ज्यामध्ये स्वर मूळ वर्णमालेत 12 होते आणि नवीन स्वरमालेत ते 14 झालेले आहेत.
मग स्वराला काय म्हणतात? तर स्वराला अच म्हणतात, विव्रत म्हणतात. त्याचबरोबर स पासून स्वर आणि स्र पासून उच्चार करणे. संस्कृतमध्ये अच असं म्हणतात. अ ते औ पर्यंत 14 स्वर आहेत. नवीन स्वरमालेत ॲ आणि ऑ हे नवीन 2 स्वर ॲड झालेले आहेत. मग स्वराचं वैशिष्ट्य काय? तर ज्यावेळेस आपण स्वराचा उच्चार करतो त्यावेळेस तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे त्यांचा उच्चार होतो आणि हवेचा मार्ग अडवलेला नसतो. स्वर म्हणजे नुसते स्वर असतात, त्यांना कोणाची गरज असते का? नाही. ते स्वतंत्र लिहिता येतात व त्यांचा स्वतंत्र व नादयुक्त उच्चार असतो. त्यांचा सर्वांचा समावेश हा मृदुवर्णात होतो आणि ते स्वयंघोष असे असतात. त्याला उच्चार प्रवाही रूपाचा असतो. हा झाले स्वरांचे पूर्ण वैशिष्ट्य. आता उच्चाराच्या वेळी जे आपले तोंड उघडे असते त्याला विव्रत म्हणतात आणि पसरलेले जे असते त्याला अच म्हणतात. म्हणून आपण स्वराला विव्रत व अच असं म्हणत असतो. आणि त्याचबरोबर स्वरांचा उच्चार तोंडावाटे सहज व स्वतंत्र होत असतो, त्यामुळे त्याला सूर असं सुद्धा म्हटलं जातं. मग स्वरूपानुसार स्वराचे 3 प्रकार पडतात. ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर व संयुक्त स्वर. ऱ्हस्व स्वर हा उच्चाराला कमी कालावधी लागणारा असतो, ज्यामध्ये 5 ऱ्हस्व स्वर येतात. अ, ई, उ, ऋ आणि लू. हे एक मात्रा असते आणि ह्यांचा उच्चार अखूड असतो, त्यामुळं ह्यांना ऱ्हस्व स्वर असं म्हणतात. यानंतर दीर्घ स्वर. आता दीर्घ स्वर जे असतात त्यांचा उच्चार करताना कालावधी जास्त लागतो. ते लांबट असतात, 2 मात्राचे असतात. जसं की आ, ई, उ, ए, ऐ, ओ आणि औ. हे किती झाले? तर हे 8 दीर्घ स्वर झाले, ज्यांचा उच्चार आपण करत असताना लांबट उच्चार होतो आणि त्यांचा उच्चार करत असताना कालावधीसुद्धा जास्त लागत असतो. त्यामुळं त्यांच्यामध्ये 2 मात्रासुद्धा असतात. यानंतर आपण संयुक्त स्वर पाहूया. तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. संयुक्त स्वर हे 2 स्वर एकत्र येऊन तयार होत असतात. जसं की ए तयार होत असताना अ प्लस ई किंवा मोठा ई लागतो. त्याचप्रमाणे ऐ, ओ आणि औ हे 2 स्वर एकत्र येऊन तयार होणारे स्वर आहेत. किती आहेत ते? तर ते आहेत 4. त्याचबरोबर हे संयुक्त स्वर तयार होत असताना त्याला तत्उत्पन्न स्वर असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे काय? तर स्वर उत्पन्न होत असताना दुसऱ्याचा घेतलेला आधार होय. मग आपण आदत्त स्वर कोणाला म्हणतो? तर जे की नवे स्वर आहेत त्यांना आपण आदत्त स्वर म्हणतो, जे आपण इंग्रजी भाषेतून घेतलेले आहेत म्हणून त्याला आदत्त स्वर म्हणतो. दत्तक घेणं आपण माहीत आहे, त्यामुळं आदत्त म्हणजे दत्तक घेणं होय आणि ते इंग्रजी भाषेतून घेतल्यामुळं त्यांना अदत्त स्वर म्हणतात किंवा नवे स्वर सुद्धा म्हणतात. मग हे कुणाच्या शिफारसीनुसार घेतले? तर ते प्राध्यापक मंगरुळकरांच्या शिफारसीनुसार आपण ॲ आणि ऑ हे नवीन आदत्त स्वर आपल्या मराठी भाषेत घेतलेले आहेत. त्यामुळं स्वरांची संख्या सध्याला 14 झालेली आहे. आता उच्चारस्थानानुसार सजातीय स्वर त्यालाच आपण सवर्ण म्हणतो. त्याचबरोबर विजातीय स्वर त्याला अवर्ण स्वर असं म्हणतो. हे सुद्धा प्रकार पडतात. आता सजातीय स्वर हे
एकाच उच्चार स्थानाहून निर्माण होतात, जसं की अ, आ, इ, ई, उ, ऊ आणि विजातीय स्वर हे भिन्न भिन्न उच्चार स्थानाहून निर्माण होतात, जसं की अ, ई, आ, उ, ए. हे काय झाले तर भिन्न भिन्न स्थानावरून निर्माण होणारे स्वर झाले. त्याला अवर्ण स्वर असं सुद्धा म्हटलं जातं आणि सजातीय स्वरांना सवर्ण स्वर असं म्हटलं जातं. मग सवर्ण स्वर किती आहेत तर सवर्ण स्वराच्या 3 जोड्या आहेत आणि त्या कुठल्या तर अ, आ, ई, उ, ऊ ह्या आहेत. ह्या लक्षात ठेवायच्या. यावर आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. यानंतर उत्पत्ती स्थानानुसार स्वर, ज्यामध्ये अ येतो सिद्ध स्वर, ज्याला आपण मूळ स्वर म्हणून सुद्धा ओळखतो, जे की स्वतंत्र असतात, स्वयंभू असतात आणि त्यांना दुसरं कुणाचीही गरज नसते, त्यामुळं त्यांना मूळ स्वर असं म्हटलं जातं. जर परीक्षेत आपल्याला आलं मूळ स्वर कुठले आहेत तर डोळे झाकून आपण सांगायचं अ, ई, उ, ऋ आणि लू. त्यानंतर दुसरं आहे साधित स्वर किंवा तद उत्पन्न स्वर, ज्यांचा सिद्ध स्वरापासून निर्माण होतात किंवा तयार होत असतात. त्यांना दीर्घ किंवा द्विगुणा स्वर सुद्धा म्हटलं जातं. तर ते कुठले आहेत तर ते आहेत आ, ई, उ. हे काय आहेत द्विगुणा स्वर आहेत किंवा दीर्घ स्वर आहेत. यानंतर संयुक्त स्वर. संयुक्त स्वर हे दुसऱ्या स्वराची मदत घेऊन बनलेले असतात, जसं की ए, ओ, औ. हे काय आहेत तर संयुक्त स्वर आहेत, ज्यांना दुसऱ्याची गरज भासते किंवा लागते. यानंतर लुप्त होण्याच्या मार्गावर कुठले स्वर आहेत असा प्रश्न जर आला परीक्षेत तर लू आणि रू ही 2 लुप्त होण्याच्या मार्गावर असलेली स्वर आहेत, हे स्पष्टपणे सांगायचं. मग ही लुप्त होण्याच्या मार्गावर का आहेत तर यांचे अस्तित्व केवळ ऋषी, ऋतू, ऋण, कल्पुत्ती या शब्दापुरतंच मर्यादित राहिल्यामुळं हे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. कारण यासारखे संस्कृतमधले शब्द आहेत आणि ते त्या शब्दापुरतेच मर्यादित राहिले, त्यामुळं हे शब्द लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. यानंतर स्वरादी. आता स्वरादी म्हणजे काय तर ज्या वर्णाचा उच्चार करताना पहिले स्वराचा उच्चार करावा लागतो त्याला आपण स्वरादी असं म्हणत असतो. मग हे स्वरादी कशामध्ये समावेश होतो तर मृदुवर्णामध्ये स्वरादीचा समावेश होतो. मग हे संस्कृत वर्णमालेमध्ये आहेत का तर हे संस्कृत वर्णमालेमध्ये स्वरादी नाहीत. अनुस्वार किंवा विसर्गाच्या अगोदरचा स्वर म्हणून त्याला स्वरादी असं म्हटलं जातं. यानंतर अनुस्वार. आता अनुस्वार म्हणजे काय तर एका उच्चारावर स्वार झालेला दुसरा उच्चार किंवा एका उच्चारापाठीमागून होणारा दुसरा उच्चार म्हणजे अनुस्वार होय. आता अनुस्वार कसा असतो तर स्पष्ट आणि खणखणीत उच्चाराचा असा असतो, त्याला आपण अनुस्वार म्हणतो. यानंतर विसर्ग. विसर्ग म्हणजे काय तर श्वास सोडणे असं सुद्धा आपण विसर्गाला म्हणू शकतो किंवा झटका देऊन ज्याचा उच्चार होतो त्याला विसर्ग म्हणतो. जसं की दुःख करताना जिभेला झटका बसतो की नाही त्याला आपण विसर्ग म्हणू शकतो. किंवा विसर्गाचा उच्चार ह या वर्णाचा झटका देऊन उच्च श्वास सोडून केलेला उच्चार म्हणजे विसर्ग होय असं सुद्धा आपल्याला सांगता येईल. यानंतर व्यंजन, अनुस्वार आणि विसर्ग. यानंतर आपण व्यंजने पाहूया. व्यंजनालाच परवर्ण किंवा हल किंवा स्वरांत म्हणतात, कारण व्यंजनाचा उच्चार हा अपूर्ण असतो म्हणून त्याला परवर्ण किंवा हल असं म्हटलं जातं. त्यानंतर उच्चारासाठी स्वरादी ची मदत घ्यावी लागते. त्याचबरोबर व्यंजन हे पाय दुमडून लिहिलं जातं म्हणून त्याला हलंत म्हणतात आणि जेव्हा व्यंजन
तयार होतं तेव्हा त्याला अक्षरत्व प्राप्त करण्यासाठी स्वराची मदत घ्यावी लागते. मग याचा उच्चार करताना हवेचा मार्ग अडवला असतो आणि परवर्ण का म्हणायचं व्यंजनाला, तर दुसऱ्या वर्णावर त्याचं अवलंबित्व असतं म्हणून त्याला परवर्ण म्हणायचं. त्याचबरोबर स्वरांत का म्हणायचं, तर शेवटी स्वर येत असतो म्हणून. आणि संवृत्त का म्हणायचं, तर उच्चाराच्या वेळी तोंड थोडेसे बंद असते त्यामुळं त्याला संवृत्त म्हणायचं. आणि हल का म्हणायचं, तर ते दुमडून किंवा लंगडं असं लिहितात म्हणून त्याला हलंत म्हणायचं. आणि संस्कृतमध्ये हल म्हणजे लंगडं असतं त्यामुळं हल हा शब्द आहे. व्यंजनाचे 5 वर्ग पडतात. त्याला वर्गीय व्यंजन असं म्हणतात. ज्याचा उच्चार करताना जिभेचे सर्व वांगेंद्रियांना स्पर्श होतो त्याला स्पर्शव्यंजने म्हणायचं. स्पर्शव्यंजनं हे क ते म पर्यंत 25 आहेत, ज्यामध्ये क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, प वर्ग आणि त वर्ग हे येतात. त्याचबरोबर कठोर किंवा श्वास किंवा अघोष व्यंजन कुठले, तर ते आहेत क, ख, च, छ, ट, ठ, त, फ, थ, प आणि फ. मृदू किंवा घोष नाद असणारे व्यंजन कुठले, तर ग, ज, ड, द, ब, घ, झ, ढ, ध, भ. त्यानंतर अनुनासिक किंवा परसवर्ण ही व्यंजने कुठली, तर न, 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 म. ही झाली अनुनासिक किंवा परसवर्ण वर्ण. त्यानंतर अर्धस्वर किंवा अंतस्थ किंवा त्यालाच आपण उष्मे किंवा स्पर्श असं सुद्धा म्हणतो. तर स्वरांचा प्रवाहीपणा व व्यंजनांचा स्फोटकपणा या अर्धस्वरांमध्ये दिसत असतो. उच्चार स्वरांसारखा मृदू वर्णांमध्ये समावेश होतो. ते कुठले आहेत, तर य, र, ल, व ही अर्धस्वर आहेत ज्याला आपण अंतस्थ म्हणतो. एक वेळा आयोगाने अंतस्थ स्वर कुठले म्हणून विचारलं होतं आणि त्या पर्यायामध्ये य, र, ल, व होतं. मग अंतस्थ म्हणजेच अर्धस्वर ही गोष्ट लक्षात ठेवायची. ह्याला द्रव्यवर्ण सुद्धा म्हणतात. जसं की र, ळ, ल बोलताना कसं होतं, तर द्रव्यासारखा उच्चार होतो म्हणजे. त्यानंतर याला कंपित वर्ण सुद्धा म्हणतात जसं की र. यानंतर उष्मे आणि घर्षक म्हणजे काय, तर ईषद पृष्ठ. त्याचबरोबर उच्चाराच्या वेळी जोरात हवा बाहेर घर्षण होते त्यामुळे याला घर्षक वर्ण किंवा घर्षक असं म्हणतात. कठोर व्यंजनात समावेश होतो त्यालाच अघोष किंवा उच्चार उष्म व प्रखर ध्वनी असलेला असतो त्यालाच आपण उष्मे असं म्हणतो. त्यानंतर सत्कार किंवा सत असा आवाज होऊन ज्याचा उच्चार होतो त्याला आपण उष्मे असं म्हणतो. यामध्ये महाप्राणातही याचा समावेश होतो जसं की श, श, स, ह ही सर्व उष्मे आणि घर्षक सुद्धा म्हटलं जातं. आता महाप्राण म्हणजे काय, तर फुफ्फुसातील हवा मुखावाटे जोरात बाहेर फेकली जाते त्याला महाप्राण म्हणायचं. मग मुख्य महाप्राण कुठला, तर ह हा एकमेव मुख्य महाप्राण आहे. पण हकारयुक्त उच्चार असणारे 14 व्यंजने आहेत जसं की ह, श, श, स, ख, घ, छ, झ, ठ, ठ, थ, ध, फ आणि ब. महाप्राण म्हटलं तर आपलं उत्तर ह आलं पाहिजे आणि हकारयुक्त उच्चाराचे शब्द म्हटलं तर हे सर्व व्यंजना आली पाहिजेत. त्यानंतर अल्पप्राण. अल्पप्राण किती आहेत, तर अल्पप्राण आहेत 20. मग अल्पप्राणात उच्चार कसा होतो, हकारयुक्त नसतो त्यामुळं त्याला अल्पप्राण म्हणायचं. क, ग, ड, च, ज, न, ट, ड, न, त, ध, न, प, प, म, य, र, ल, व आणि ळ. यानंतर स्वतंत्र व्यंजन कुठली, तर स्वतंत्र व्यंजन आहे ळ, ज्याला द्रविडी भाषेतून मराठीत घेतलेला आहे आणि संस्कृतमध्ये
याचे स्थान नाही. संस्कृतमध्ये ळ आहे का तर नाही. ळ हा स्वतंत्र वर्ण आहे. ळ हा द्रव्य वर्ण आहे. ळ हा मूर्धन्य आहे. ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवायच्या, कारण यावरच आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. मग विशेष संयुक्त व्यंजन म्हणजे काय? ज्यावेळेस व्यंजन प्लस व्यंजन आणि त्यानंतरही व्यंजन येतं त्याला विशेष संयुक्त व्यंजन म्हटलं जातं. जसं की क्ष, ज्ञ ही काय झाली? संयुक्त व्यंजन झाली. म, पा, सबनीस यांनी वर्णमालेत यांना स्थान दिलेलं आहे, तेही जोडाक्षरे म्हणून. क्ष आणि ज्ञ ही काय आहेत? जोडाक्षरे आहेत. यानंतर स्फोटक व्यंजन, ज्यांचा उच्चार करताना हवा अडवून जोरात बाहेर फेकली जाते तेव्हा त्याला आपण स्फोटक व्यंजन असं म्हणतो किंवा स्फोटक असं म्हटलं जातं. मग ही कुठली आहेत? तर क, ग, ट, ड, त, द, प आणि ब ही झाली स्फोटक. आणि त्यामध्ये सुद्धा अर्धस्फोटक सुद्धा आहेत, जसं की ख, घ, च, छ, ज, झ, ठ, ध, थ, ध आणि फ ही काय आहेत? अर्धस्फोटके आहेत. यानंतर मी असा एक तक्ता तयार केलेला आहे, ज्यामध्ये आपले जे मुखातले भाग आहेत ज्यानुसार प्रकार पडतात, जसं की कंठ, कंठतालव्य, मूर्धन्य, दंत, दंततालव्य ह्या सर्व गोष्टी एका चार्टमध्ये बसवल्यात. हा चार्ट तुम्ही बाय हार्ट करा, म्हणजे परीक्षेला येणारा कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही. तर प्रकार आहे कंठ, जो मुखातील भाग आहे ज्यामध्ये स्वर येतात अ आणि आ आणि स्वरादी अहा येतो. त्याचबरोबर व्यंजनाचा येतो क वर्ग आणि ह. त्यानंतर प्रकार येतो तालव्य, जो की मुखातील टाळू या भागाला आपली जीभ आदळत असते, ज्यामध्ये स्वर येतात ई आणि ई. आणि व्यंजनाचा च वर्ग याचा समावेश होतो. त्याचबरोबर य आणि श चा तालव्य किंवा टाळू या वर्गामध्ये समावेश होतो. त्यानंतर मूर्धन्य, मूर्धन्य म्हणजे मृदा आणि जिचा स्वर येतो रू म्हणून आणि व्यंजन येतं ट वर्ग. त्याचबरोबर र, श आणि ळ ही व्यंजनाची प्रकार येतात. त्यानंतर दंत, त्यालाच आपण दात म्हणतो, ज्यामध्ये स्वर येतो लू आणि व्यंजन येतं त वर्ग आणि ल आणि स. त्यानंतर ओष्ठ म्हणजे ओठ, ज्यामध्ये स्वर येतात उ आणि उ आणि व्यंजन येतो प वर्ग. त्यानंतर कंठ तालव्य, ज्यामध्ये कंठ आणि टाळू हे दोन मुखातील भाग येतात, ज्यामध्ये स्वरांचा समावेश येतो ए आणि ऐ. कंठोस्थ म्हणजेच कंठ आणि ओष्ठ म्हणजेच ओ आणि औ हे स्वर कंठोस्थ स्वर आहेत. त्यानंतर दंतोष्ठ म्हणजेच दात आणि ओठ, ज्यामध्ये व हे एकटं व्यंजन येतं. त्यानंतर दंततालव्य म्हणजे दात आणि टाळू यांना कुठली व्यंजने येतात तर च, छ, ज आणि झ हे दंततालव्य आहेत. त्याचबरोबर आपल्याला तालव्य व दंततालव्य यामध्ये उच्चारावरून दोन वेगवेगळे प्रकार पडतात. जसं की तालव्य वर्णामध्ये जसं च, छ, ज आणि झ येतं, यामध्ये य लागून उच्चार येतो, जसं की जग आणि जप. दंत तालव्य म्हटलं तरी च, छ, ज, झ येतं, पण त्यामध्ये ज, ग, ज, प, अ लावून उच्चार येतो. अ लावून उच्चार येतो त्यावेळेस दंत तालव्य वर्ण असतात आणि य लावून उच्चार येतो तेव्हा तालव्य उच्चार असतात. यानंतर जोडाक्षर. आता जोडाक्षर कुठली कुठली आहेत तर व्यंजन प्लस स्वर हे आहे एक जोडाक्षर, ज्यामध्ये श प्लस र प्लस ई केलं की श्री होतं. त्यानंतर व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर हे ज्यावेळेस येतं तेव्हा आपलं स्ट्र बनतं.
जसं की श प्लस ट प्लस र प्लस अ बरोबर स्ट्र. यामध्ये द्वित जोडाक्षरसुद्धा असतं, ज्यामध्ये व्यंजन प्लस तेच व्यंजन प्लस स्वर, जसं की न प्लस अ ना, असं हे जोडाक्षर तयार होतं. जोडाक्षराची मांडणी ही आडवी त्याचबरोबर उभीसुद्धा असते. ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवायची. आडव्या मांडणीमध्ये व्यंजनासमोर व्यंजन लिहिलं जातं, तर उभ्या मांडणीमध्ये व्यंजनाखाली व्यंजन लिहिलं जातं. जसं की उभ्या मांडणीमध्ये विठ्ठल, त्याचबरोबर आडव्या मांडणीमध्ये गल्ली, दिल्ली, मज्जा, बकल. आता र लिहिण्याच्या 4 पद्धती आहेत, ज्यामध्ये ग्र, र, प्र, ट्र ह्या 4 पद्धतीचा समावेश होतो. त्यानंतर अचे उच्चार स्थान. पूर्ण उच्चार किंवा तत्सम शब्दातील उच्चार अचं ग्रह, सूर, विष, स्थिर, विषय, नृप, निर्जर, स्थिर यामध्ये काय झालं, अचा उच्चार झाला. पण हा कसा झाला, तत्सम शब्दातील उच्चार झाला. आणि ऱ्हस्व उच्चाराचे सुद्धा काही शब्द येतात अच्या उच्चारामध्ये, जसं की विठ्ठल, दुःख, अंत, अंध, रंग, वल्लभ. त्यानंतर लांबट आणि संभ्रम उच्चार असे सुद्धा अचे उच्चार आहेत, ज्याला एक अक्षरी शब्द आहेत, ज्यामध्ये क, ग आणि श्री हे काय आहेत, लांबट उच्चाराचे शब्द आहेत. त्यानंतर आपल्याला असं सांगता येईल की उच्चार स्थानानुसार प्रत्येक स्वरामध्ये ऱ्हस्व, जलद व लांबट असे 2 उच्चार आहेत. त्यानंतर आघोष किंवा आघात जोर शब्द कुठले, तर तत्सम शब्द म्हणू शकतो आपण, ज्याला त्यामध्ये कन्या, पूज्य, धन्य, कल्याण ही शब्द येतात. जोडाक्षरे म्हटलं तर ताब्यात, मळ्यात, उज्ज्वल. 2 अक्षरी शब्द म्हटलं तर दार, हवा, झाड. 3 अक्षरी शब्द म्हटलं तर जवळ, रमण, कपाट, कमल. 4 अक्षरी शब्द म्हटलं तर सरकार, करवत, लवकर. त्याचबरोबर आपल्याला असा एक प्रश्न विचारला जातो की मध्यभागी उभा दांडा असणारे शब्द कोणते, तर ते आहेत क आणि फ. आणि दंड नसलेला शब्द कुठला, तर तो आहे र. आणि स्वतंत्र दंड असलेले शब्द कोणते, तर ग, न, श असे सांगता येईल. आणि जोडलेला दंड असलेले शब्द कुठले, तर ते सांगता येईल आपल्याला ख, घ, च, छ, ज, त, थ, ध, न, प, ब, भ, म, य, व, श, स हे काय आहे, तर जोडलेला दांडा असलेले शब्द आहेत. त्यानंतर आकार विल्हे म्हणजेच ज्याच्या मांडणीनुसार GR 2009 नुसार वर्ण अक्षराचा शब्दाची मांडणी आकार विल्हे मांडणी म्हणून ओळखली जाते. जसं की क्रमामध्ये अगोदर काय येणार, स्वर येणार, त्यानंतर स्वरादी, त्यानंतर व्यंजन प्लस संयुक्त स्वर येणार. क्रम हा शब्द आहे, ज्यामध्ये क्र प्लस र प्लस अ प्लस म प्लस अ. दुसरा आहे किंचित मनुसार क प्लस ई प्लस च प्लस ई प्लस त प्लस अ. आणि त्यानंतर तिसरा आहे क्वचित म्हणजे क प्लस व प्लस अ प्लस च प्लस ई प्लस त प्लस अ. आता यानुसार आपल्याला जसं की पहिले स्वर येणार, त्यानंतर स्वरादी येणार, त्यानंतर व्यंजन येणार आणि त्यानंतर संयुक्त व्यंजन येणार. यानुसार आपण पाहिलं तर या क्रम, क्वचित आणि किंचित या शब्दानुसार किंचित हा शब्द पहिले येणार, क्रम हा शब्द दुसरे येणार आणि क्वचित हा शब्द तिसरा येणार. तुम्ही म्हणसाल का, तर किंचित या शब्दात ई हे स्वर आहे, त्यानंतर र हे स्वरादी आहे, त्यानंतर व हे व्यंजन आहे. त्यामुळं काय झालं, तर हे सर्व क्रमानुसार येणार. जसं की एका क्रमाला येणार किंचित, दुसऱ्या क्रमाला येणार क्रम आणि तिसऱ्या क्रमाला येणार क्वचित. तर अलंकार म्हणजे काय, तर भाषेचे सौंदर्य वाढविण्यासाठी वापरलेल्या तंत्राला भाषेचे अलंकार असं म्हणतात. तर
सोप्या भाषेत सांगायचं झालं, मराठी व्याकरणात अलंकार म्हणजे भाषेला शोभा देणारं गुणधर्म. आपल्याला म्हणता येईल, ज्याप्रमाणे एखादी स्त्री दागिने घातल्यानंतर तिचं सौंदर्य वाढतं, त्याचप्रमाणे अलंकाराच्या वापरामुळे भाषेचे सौंदर्य खुलते. मग या मराठी भाषेच्या अलंकाराचे किती प्रकार पडतात? तर मराठी भाषेच्या अलंकाराचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे शब्दालंकार आणि दुसरा म्हणजे अर्थालंकार. शब्दालंकार जो असतो त्याचं एकाच ओळीत एकापेक्षा अधिक अलंकार असू शकतात, म्हणून त्याला शब्द अलंकार म्हटले. आणि शब्द अलंकाराचे 3 प्रकार मोडतात शब्दालंकारामध्ये, जो आहे की अनुप्रास, यमक आणि श्लेष अलंकार. तर आपण आता शब्द अलंकारातील अनुप्रास हा अलंकार पाहूया. तत्पूर्वी 2 संकल्पना समजून घेऊया, ज्या खूप गरजेच्या आहेत. पहिली म्हणजे उपमेय. उपमेय काय असतं? तर ज्याची तुलना करायची आहे तो घटक म्हणजे त्याला आपण उपमेय म्हणतो. आणि दुसरी संकल्पना म्हणजे उपमान. आता आपण ज्याच्याशी तुलना करणार आहोत त्या घटकाला आपण उपमान म्हणायचं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ज्याच्याशी तुलना करायची तो उपमेय, ज्याच्याशी तुलना करायची तो घटक उपमान. कळालं? मग ही गोष्ट लक्षात ठेवायची. वही पेन घेऊन ह्या गोष्टी अशाच्या अशा लिहून काढा, म्हणजे तुमच्या जवळ एक नोट्सचा संग्रह राहील आणि शेवटचे रिव्हिजन करायला तुम्हाला सोपे जाईल. चला मग अनुप्रास अलंकाराकडे वळूया. तर अनुप्रास अलंकार हा शब्द अलंकाराचा एक प्रकार आहे, जो की मी पहिले सांगितला आहे. आणि हा अलंकार कवितेत नाद किंवा गोडवा निर्माण करण्यासाठी वापरला जातो. आणि याची व्याख्या सांगायची झाली तर जेव्हा एखाद्या कवितेच्या चरणात एकाच अक्षराची किंवा वर्णाची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा काव्य सुंदर वाटते, तेव्हा त्यास अनुप्रास अलंकार म्हटलं जातं. मग या अलंकाराची काही वैशिष्ट्ये आहेत का? तर हो, आहेत. याचं पहिलं वैशिष्ट्य आहे अक्षराची पुनरावृत्ती. एकाच अक्षराचा वापर पुन्हा पुन्हा केला जातो. दुसरं वैशिष्ट्य आहे नादमाधुर्य. ही पुनरावृत्ती ऐकायला गोड वाटते आणि कवितेला लय प्राप्त होतं. आणि तिसरं आणि महत्त्वाचं म्हणजे स्थान. हे अक्षर शब्दाच्या सुरुवातीला, मध्ये, शेवटी कोठेही असू शकतं. तेव्हा ही 3 मुख्य वैशिष्ट्ये अनुप्रास अलंकाराची लक्षात ठेवायची. मग त्याचं एक आपण उदाहरण पाहूया. गडद निळे जलद भरुनी आले. तर येथे ड आणि ल ची पुनरावृत्ती झाली आणि एक नाद तयार झाला. त्याचप्रमाणे आपल्याला असं एक सांगता येईल, आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी. येथे काय झालंय तर जची पुनरावृत्ती झालेली आहे. आणि तिसरं उदाहरण असं सांगता येईल, देवा दीनदयाळा दूरद्रुत दासा, दुःख दूर दवडी शांती मज दे. आता इथं काय झालंय तर द ची पुनरावृत्ती झालेली आहे. हा झाला अनुप्रास अलंकार आणि त्याची उदाहरणे. यानंतर आपण यमक अलंकार पाहूया. तो सुद्धा एक शब्द अलंकार आहे. तर यमक अलंकार हा केव्हा होतो तर वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु उच्चारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणात ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होतो, जे सौंदर्य प्राप्त होते, त्या आपण यमक म्हणू शकता. आणि इंग्रजीमध्ये यमकला काय म्हणतात तर रायमिंग असं म्हटलं जातं. पण याची मुख्य वैशिष्ट्ये पाहणं फार गरजेचं आहे, कारण त्याशिवाय तुम्हाला अनुप्रास आणि यमक अलंकारामध्ये फरक समजणार नाही. तर आपण यमक अलंकार पाहत असताना कवितेला एक प्रकारची लय आणि चाल तर यमकामुळं भेटतेच, त्याला आपण नाद माधुर्य म्हणू.
पण यामध्ये अक्षराची जी पुनरावृत्ती होत असते ती स्वरांची किंवा व्यंजनाची ठराविक क्रमाने पुनरावृत्ती होते. कशी? ठराविक क्रमाने. अनुप्रास अलंकारामध्ये ती कुठेही होत असते, पण यमक अलंकारामध्ये ती ठराविक क्रमाने होत असते आणि पुनरावृत्ती होणाऱ्या शब्दाचे अर्थ मात्र वेगवेगळे असू शकतात. ह्या गोष्टी यमक अलंकारात समजणं फार गरजेचं आहे. तर यमक अलंकाराचं उदाहरण पाहायचं झालं तर फेमस उदाहरण आहे, सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. घडो पडो यामुळं काय झालं, इथे नाद निर्माण झाला. त्यानंतर दुसरं उदाहरण असं की मना सज्जना भक्तिपंथीची जावो तरी श्रीहरी पाजिते स्वभाव. म्हणजे जाओ स्वभाव हे येथे नाद निर्माण होतोय, पण तो ठराविक क्रमाने नाद निर्माण होते. यानंतर आपण श्लेष अलंकाराचा अभ्यास करूया. श्लेष अलंकाराची व्याख्या सांगायची झाली तर जेव्हा वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो आणि त्यामुळे शब्दाची चमत्काकृती निर्माण होते तेव्हा त्याला श्लेष अलंकार म्हणतात. यात एकच शब्द असतो पण त्याचे संदर्भानुसार दोन भिन्न अर्थ निघतात. आपल्याला एक दादा कोंडके हा व्यक्ती माहीत आहे. तो मराठी चित्रपटात काम करतो. तो सुद्धा असे एकच अर्थाचे पण संदर्भ वेगळा वापरून उच्चार करतो शब्दाचा. त्यामुळं काय होतं तर त्याचा अर्थ पलटतो. असाच हा अलंकाराला सोप्या ट्रिकमध्ये लक्षात ठेवायचं झालं तर दादा कोंडके अलंकार म्हणून आपण लक्षात ठेवायचं. या अलंकाराचे दोन मुख्य प्रकार पडतात, ज्यामध्ये संभंग श्लेष असा एक अलंकार म्हणून प्रकार पडतो आणि अभंग श्लेष असा अलंकार म्हणून एक प्रकार पडतो. तर संभंग श्लेषमध्ये आपल्याला सांगायचं झालं तर जेव्हा एखाद्या शब्दाची फोड केल्यावर त्याचे दोन वेगळे अर्थ स्पष्ट होतात तेव्हा त्याला संभंग श्लेष म्हणतात. कसं म्हणतात तर संभंग श्लेष म्हणतात. आता याचं उदाहरण पाहत असताना ते सुसंवाद सदा घडो सुजन वाक्य कानी पडो. येथे सुसंवाद या शब्दाची फोड केल्यास वेगळा अर्थ निघू शकतो, त्यामुळे हा संभंग श्लेष अलंकाराचं उदाहरण ठरत असतो. यानंतर असंश्लेष अलंकार. जेव्हा शब्दाची फोड न करता तो शब्द अखंड असतानाच त्याचे दोन अर्थ निघतात तेव्हा अभंग श्लेष म्हणतात. जसं की मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही असं म्हटलं जेव्हा, तेव्हा त्याचा अर्थ काय होतो, एक तर मित्र म्हणजे सूर्य, सूर्य उगवल्यानंतर सर्वांना आनंद होतो. आणि दुसरा अर्थ काय तर मित्र किंवा सखा दोस्त तो भेटल्यावर सर्वांना आनंद होतो. दुसरं उदाहरण पाहायचं झालं तर हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. येथे जीवन म्हणजे पाणी आणि जीवन म्हणजे आयुष्य असे दोन दोन अर्थ निघतात तेव्हा अभंग श्लेष हा अलंकार होत असतो. याचे दोन्ही अलंकारावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत, त्यामुळं श्लेष अलंकार, अनुप्रास अलंकार, यमक अलंकार हे शब्द अलंकार आहेत म्हणून लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर याच्या पूर्ण व्याख्या पाठ करायच्या. हे सर्व झालं शब्द अलंकार. आता अर्थ अलंकार पाहूया. अर्थ अलंकारामध्ये पहिला आपण उपमा पाहूया. आता उपमा समजण्याच्या अगोदर उपमेय आणि उपमान ह्या दोन संकल्पना ज्या की मी सुरुवातीला सांगितल्या त्या समजून घेणं गरजेचं आहे. त्याला साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं, जो की उपमेय असतो ती मूळ वस्तू असते आणि उपमान जे असते ते म्हणजे गुणानं अधिक असणारी वस्तू असते. तर उपमा ह्या अलंकाराची व्याख्या सांगत असताना आपल्याला असं सांगता येईल की दोन वस्तूमधील स्वधर्म सारखेपणा दाखविण्यासाठी समसमान, सारखा, गत, प्रमाणे, परी, परीस यासारख्या शब्दाचा वापर केला जातो त्याला आपण उपमा अलंकार असं म्हणतो. तर उपमा यामध्ये एका वस्तूची तुलना दुसऱ्या वस्तूशी केली जाते त्याला आपण
उपमा अलंकार म्हणत असतो. जसं की असेल तेथे वाहत सुंदर दुधासारखी नदी. आता दुधासारखी नदी, नदी काय आहे तर उपमेय आहे आणि तिला उपमान हे दुधासारखी म्हणून दिलेलं आहे. म्हणजे तिच्या गुणामध्ये अधिक असणारी वस्तू त्यांनी या उदाहरणात सांगितलेली आहे. मग या उपमा अलंकाराचे आपण काही मुख्य घटक पाहूया. आता तुम्हाला उपमेय आणि उपमान तर कळालंच असेल. आता साम्यवाचक शब्द हे काय आहे तर तुलना करण्यासाठी वापरलेला जो शब्द आहे त्याला आपण साम्यवाचक शब्द असं म्हणू. आणि समान धर्म म्हणजे दोन वस्तूमध्ये असलेला सारखा गुण त्याला आपण समान धर्म असं म्हणूया. यानंतर उत्प्रेक्षा अलंकार. आता उत्प्रेक्षा अलंकार समजून घेण्यासाठी एकच गोष्ट काफी आहे, जी म्हणजे कल्पना करणे. जेव्हा दोन वस्तूची तुलना करताना ही वस्तू म्हणजे जणू तीच आहे अशी कल्पना केली जाते तेव्हा त्याला उत्प्रेक्षा अलंकार म्हणतात. ही तर झाली व्याख्या. पण कल्पना करणे हा शब्द जर लक्षात ठेवला तर उत्प्रेक्षा अलंकार समजून घेण्यास सोपं जातं. त्याचबरोबर उत्प्रेक्षा अलंकार ओळखायची खूणसुद्धा आहे. तर ती कुठली? जसं की जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे असं ज्या वेळेस येतं त्यावेळेस उत्प्रेक्षा अलंकार असतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला उत्प्रेक्षा अलंकारात जणू शब्द असतोच, ही गोष्ट एक लक्षात ठेवायची. तर उत्प्रेक्षा अलंकाराचं एक उदाहरण म्हणजे ती गुलाबी उष्मा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. यामध्ये जणू या शब्दातूनच आपल्याला येथे उत्प्रेक्षा अलंकार आहे हे लक्षात येतं. यानंतर अपनहुती अलंकार. आता अपनहुती या शब्दाचा अर्थ असा आहे की लपवणे, झाकणे किंवा नाकारणे. त्यामुळे अपनहुती अलंकारात काय होतं तर जेव्हा एखाद्या वाक्यात उपमेय ज्याबद्दल आपण बोलत असतो ते आणि लपून किंवा नाकारून त्याऐवजी उपमान म्हणजे ज्याच्याशी आपल्याला तुलना करायची आहे ते हेच खरे आहे असे सांगितले जाते तेव्हा अपनहुती अलंकार असतो. याचे शब्द काय असतात तर ओळखण्याचे नव्हे, नसे, नाही याचा उपयोग करून काय केलं जातं तर उपमेय हे उपमानाची जागा घेत असतं. आपल्याला आणखीन सोप्या शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा आपण म्हणतो की एखादी गोष्ट ती नसून दुसरीच आहे तेव्हा तेथे आपण अपनहुती अलंकार आहे असं म्हणून ओळखू शकतो. याचं उदाहरण पाहायचं झालं तर हे हृदय नसे परी धगधगलेले अग्निकुंड आहे. म्हणजे काय तर इथे हृदय हे उपमेय आहे आणि ते असूनही ते नाही तर ते अग्निकुंड आहे असं येथे त्यांनी उपमान दिले. म्हणून हा काय झाला तर अपनहुती अलंकार झाला. यानंतर आपण अन्वयन अलंकार पाहणार आहोत. आता अन्वयन अलंकार समजून घेत असताना त्याचं नावच आपल्यासाठी काफी आहे. कारण अन्वयन याचं कसं आहे तर याचा अर्थ असा होतो की ज्याची तुलना दुसऱ्या कोणाशी होऊ शकत नाही असा. म्हणजे काय तर उपमेयास उपमेयाशिवाय दुसरे उपमानच नाही असं वर्णन असल्यास अन्वयन अलंकार होतो. म्हणजे शब्दात सांगायचं झालं तर जेव्हा एखाद्या वस्तूची किंवा व्यक्तीची तुलना करण्यासाठी जगात दुसरी कोणतीही गोष्ट उरत नाही तेव्हा त्या वस्तूची तुलना त्याच्यासोबतच केली जाते अशा वेळी अन्वयन अलंकार होतो. याचं एक सुप्रसिद्ध असं उदाहरण आहे ते आता आपण पाहूया. काय आहे उदाहरण तर झालेत बहु, होतील बहु, आहेतही बहु आणि परंतु या सम हाच. यामध्ये काय झालंय तर एखाद्या व्यक्तीचं मोठेपण सांगताना यासारखे अनेक झाले असतील, होतील, पण ह्यासारखा हाच ही तुलना करण्यासाठी दुसरी कोणतीही व्यक्ती योग्य ठरत नाही असं सांगितलं नाही.
मग यावेळेस कुठला अलंकार होतो तर अन्वयन अलंकार होत असतो. यानंतर रूपक अलंकार. आता रूपक अलंकार केव्हा होतो तर जेव्हा आपण एखादी दोन वस्तूमध्ये इतके साम्य दाखवतो की त्या दोन नसून एकच आहेत असे वाटते, तेव्हा त्याला रूपक अलंकार आपल्याला म्हणता येते. म्हणजे काय तर यात उपमेय ज्याचे आपण वर्णन करतो आणि उपमान ज्याच्याशी आपल्याला तुलना करायची असते, या दोघांमध्ये कुठलाही फरक नाही असं रूपक अलंकारामध्ये दाखवलं जातं. याची प्रमुख वैशिष्ट्ये सांगायचं झालं तर दोघांमध्ये अजिबात भेद नसतो. यात सारखा, वाणी, गत यासारखे तुलनात्मक शब्द वापरले जात नाही. त्याचबरोबर उपमेय आणि उपमान यात एकच किंवा एकता दाखवली जाते. मग त्याचं सोपं उदाहरण सांगायचं झालं तर लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. इथे काय केलं आहे तर लहान मूल आणि मातीचा गोळा यात काहीच फरक नसतो असं सांगितलेलं आहे. आणि यावेळेस काय होत असतो तर रूपक अलंकार होत असतो. यानंतर आपण अतिशयोक्ती अलंकार पाहूया. तर अतिशयोक्ती या नावामध्येच आपल्याला कळून जातं की अतिशयोक्ती अलंकारामध्ये काय असतं. तरी पण व्याख्या बघून घेऊया. जेव्हा एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप बघून सांगली जाते किंवा एखाद्या घटनेचे वर्णन करताना त्यातील असंभाव्यता किंवा अधिक स्पष्ट केले जाते, तेव्हा अतिशयोक्ती अलंकार होत असतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तिळा इतकी गोष्ट ताडा एवढी करून सांगणे. म्हणजे काय, छोटीशी गोष्ट असते पण तिला मोठी करून सांगणं, त्या अलंकाराला आपण अतिशयोक्ती अलंकार म्हणू शकतो. तर या अतिशयोक्ती अलंकाराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर गोष्टीचं वर्णन वास्तवापेक्षा जास्त करणं, कल्पनेची भरारी मोठी असते, त्याचबरोबर वाचकाला किंवा श्रोत्याला ती गोष्ट असंभाव्य आहे असं माहीत असून देखील त्यातील चमत्काकृती आवडते, त्यामुळे तेथे काय होत असतो तर अतिशयोक्ती अलंकार होत असतो. मग याचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे ते म्हणजे दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामांजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं, त्यात लंगडा पोहून गेला. म्हणजे काय तर एखादी लहानशी दमडीचं तेल इतकी छोटी गोष्ट आहे आणि त्यामध्ये लंगडा पोहून जाणे हे शक्य आहे का तर नाही. तर मग इथे काय झाले तर कल्पनेचा अतिरेक केल्यामुळे अतिशयोक्ती अलंकार होत असतो, हे या उदाहरणातून सुद्धा आपल्याला सांगता येतं. यानंतर दृष्टांत अलंकार पाहूया. तर दृष्टांत अलंकारामध्ये काय असतं तर दृष्टांत दाखवला जातो किंवा एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी दृष्टांत देऊन किंवा उदाहरण देऊन समजून सांगलं जातं. तर याची व्याख्या पाहायची झाली तर एखादी गोष्ट किंवा एखादा उपदेश तत्त्व हे साध्या शब्दात सांगून झाल्यावर ती अधिक स्पष्ट करण्यासाठी त्याचा अर्थ एकदा दाखवला जातो किंवा त्याचा दृष्टांत दिला जातो, त्याला आपण दृष्टांत अलंकार म्हणू शकतो. मग याची वैशिष्ट्ये काय आहेत तर दोन वाक्य यात दोन स्वतंत्र असतात. पहिल्या वाक्यात एखादी गोष्ट सांगितली जाते आणि त्याचा दुसऱ्या वाक्यात दृष्टांत दिला जातो. आणि बिंब प्रतिबिंब भाव म्हणजे काय तर दुसऱ्या वाक्यात पहिल्या वाक्याचे समर्थन करण्यासाठी काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी दिलेल्या असतात आणि कठीण गोष्टी सोप्या उदाहरणातून पटवून देण्यासाठी सांगितलं जातं. एक तुकारामाचा अभंग आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रोवा, ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा मार. हे उदाहरण फार प्रसिद्ध आहे दृष्टांत अलंकाराचं. यानंतर विरोधाभास अलंकार. विरोधाभास अलंकार समजून घेणं खूप सोपं आहे, कारण याच्या नावाप्रमाणेच यात विरोध असतो, पण तो केवळ वरवरचा. मग आपल्याला याची व्याख्या कशी सांगता येईल
तर जेव्हा एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या ओळीत दोन परस्पर विरोधी गोष्टी एकत्र वापरल्या जातात पण प्रत्यक्षात मात्र त्यात कोणताही विरोध नसतो, तेव्हा विरोधाभास अलंकार होतो. याच्यापेक्षा याच्या उदाहरणातून आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीनं समजून येईल की विरोधाभास अलंकार कसा असतो. सगळेच बोलू लागले की कोणीच ऐकत नाही. आता याच्यामध्ये सगळेच बोलणे आणि कोणीच ऐकत नाही या दोन जरी गोष्टी विरुद्ध असल्या तरी आता आपल्याला असं सांगता येईल की जेव्हा गर्दी असते तेव्हा सगळेच ओरडतात, तेव्हा कोणालाच कोणाचेच बोलणे समजत नाही. म्हणजे काय होतं तर ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण त्या कशा आहेत तर विरुद्ध जरी असल्या तरी वास्तवात त्याचा अनुभव घेत असताना त्या सगळ्या वेगळ्याच पद्धतीनं दिसतात आपल्याला. म्हणून येथे जरी दोन विरोधी गोष्टी असल्या तरी त्याची वास्तव परिस्थिती ही वेगळीच आहे. त्यामुळे येथे कुठला अलंकार होतो तर विरोधाभास अलंकार होतो. यानंतर चेतनागुप्ती अलंकार हा एक अतिशय लोकप्रिय आणि हृदयस्पर्शी अलंकार म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये एखादी निर्जीव वस्तू ही सजीव असल्यासारखी वाटते किंवा ती मानवाप्रमाणे कृती करते असे वर्णन जिथे केले जाते तिथे चेतनागुण उक्ती अलंकार होत असतो. मग हा ओळखताना काय आपल्याला पाहिलं पाहिजे, जसं की एखादी निर्जीव वस्तू आहे तिचं माणसाप्रमाणे हसताना रडताना किंवा चालताना असं दाखवलं जातं, तेव्हा आपण ही चेतना गुणोक्ती अलंकार आहे असं म्हणू शकतो. त्याचबरोबर निसर्गातील घटकांवर मानवी भावनेचा आरोप केला जातो, जसं की प्रेम, राग, भीती ह्या गोष्टीसुद्धा चेतनागुप्ती अलंकार ओळखण्यास खूप उपयोगी पडतात किंवा त्याचे वैशिष्ट्य आपल्याला म्हणता येईल. याचं उदाहरण सांगायचं झालं तर उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, पुलाव, टोमॅटो खाऊन रस्ता तृप्त झाला. म्हणजे काय तर हे सर्व निर्जीव वस्तू जी आहे रस्ता, तिची तुलना कशासाठी केली तर ह्या सजीव वस्तू आहेत ज्या आपण खाल्ल्यात त्याच्याबरोबर तुलना केल्यावर इथे काय झालं तर गुणोक्ती अलंकार झाला. यानंतर स्वभोक्ती अलंकार पाहूया. स्वभोक्ती अलंकार पाहण्याच्या अगोदर स्वभोक्ती हे दोन शब्द एकत्र येऊन स्वभोक्ती अलंकार बनतो ही गोष्ट पाहणं गरजेचं आहे. स्वभाव म्हणजे जे की नैसर्गिक गुणधर्म किंवा हालचाल आपण त्याला म्हणू शकतो. उक्ती म्हणजे बोलणे किंवा वर्णन करणे. म्हणजे काय तर स्वभोक्ती हा अलंकार एखाद्या वस्तूचे, प्राण्याचे आणि प्रसंगाचे हुबेहूब किंवा वास्तववादी वर्णन करणे म्हणजे स्वभोक्ती अलंकार होय. आणखीन सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कवी एखाद्या गोष्टीचे वर्णन करताना त्यात कोणतीही अतिशयोक्ती न करता ती गोष्ट जशी आहे तशीच डोळ्यासमोर आणून देण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे काय तेव्हा काय होतो तर स्वभोक्ती अलंकार होत असतो. मग या अलंकाराचे वैशिष्ट्य काय तर वास्तववादी वर्णन जे घडतंय किंवा जे दिसते त्याचे साधे पण प्रभावी वर्णन करणं, त्याचबरोबर कविता वाचताना ते दृश्य आपल्या डोळ्यासमोर उभे राहील याप्रमाणे त्याची वर्णन करणं आणि नैसर्गिक हालचाली म्हणजे जसं की प्राण्याच्या हालचाली किंवा लहान मुलाच्या नैसर्गिक सवयीचे यात वर्णन आपण करू शकतो. याचं उदाहरण पाहायचं झालं तर पोटी मुटकुळी करुनिया बैसे, कान ताठ करुनिया चहूकडे पाहे, मधीच मारुती उडी पळे लांब, बघत मागे वळुनी थांबुनिया थोडा. तर यामध्ये एका हरिणाचं वर्णन केलेलं आहे आणि एखादे हरिण कसे बसते, काना टवकारते आणि पाहते, मध्येच उडी मारून धूम ठोकते याचं वर्णन यात आहे. हे खूप छान उदाहरण स्वभोक्ती अलंकाराचं आहे. एवढे अलंकार तुम्ही व्यवस्थित केले तर तुमचा परीक्षेत येणारा एकही प्रश्न राहणार नाही. आज आता इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत अभ्यास करत राहा. जास्तीत जास्त गरजू, जिद्दी आणि मेहनती विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.